महाराज की जय. कसं जय आलं पटकन का म्हटलं की इकडे तिकडे बघतोय. गेली अनेक दशक ना आपण मोठ्या माणसाने एकमेकांना विचारलंच नाही का. आपण काय केलंय, पार्कला महाराजांचं नाव, आर्ट फेस्टिवल त्यांच्या नावाचं, एअरपोर्ट, बस स्टँड, रेल्वे स्टेशन महाराजांच्या नावाचं. मी पुण्यावरून इथं आलोय ते पण महाराजांच्या नावाच्या बसने. प्रेम व्यक्त करायला हजारो माध्यमं निर्माण केलीत आपण. टोकदार दाढी, बुलेटवर चेटे, प्रेम व्यक्त करतोय. क्षत्रिय कुलावताचं गोंदवायचं, प्रेम व्यक्त करतोय. पाठीवर जगदंबवाले जॅकेट, प्रेम व्यक्त करतोय. प्रेम व्यक्त करायला हजारो माध्यमं, प्रेम निर्माण करायला काय माध्यम. माझ्या मुलाचा मी हात दाबीन म्हणजे अरे आपलं राजेत म्हण, तो म्हणेल, त्याचा मुलगा म्हणणार नाहीये. द वे वी आर मुव्हिंग अहेड. फक्त प्रेम व्यक्त करायच्या माध्यमांच्या गर्दीमध्ये इतिहासाचं पुस्तक बघितलं का मुलाचं कसं झालंय. सीबीएसई बोर्ड मध्ये अकबराच्या खाली एका पॅराग्राफमध्ये महाराज शिकवतात. आयसीसी बोर्ड मध्ये महाराजांच्या ऐवजी गेल्या वर्षीपासून जोन ऑफ आर्क आली. मराठी अस्मिता आवडतो ना शब्द, मस्त. कुठे तो 3 गोळ्या घ्या सकाळ दुपार संध्याकाळी, तुम्हाला मराठी अस्मिता अंगीकृत होईल. नाही ना. राष्ट्रप्रेम कुठे ते इंजेक्शन. ऑनलाईन एक कोर्स करून तुम्हाला राष्ट्रप्रेम निर्माण होईल. इतिहास हे एकमेव माध्यम आहे जे मुलांना आपल्या मातीबद्दल प्रेम निर्माण करतं. आपण कोण आहोत, आपण कुठून आलो याबद्दल प्रेम निर्माण करणारं एकमेव माध्यम इतिहास हे आपल्याला सुद्धा पुस्तकांमध्ये मिळतं. तेव्हा कसं मिळालं, ताची कलम होका, कुणाचा बाप कोण, कुणाचा मुलगा कोण, जोड्या लावा, सगळ्यात विलन विषय. पाठ करायचं कंटाळा येतो, एकदा पाठ करून झालं, परीक्षा झाली की द्यावा, परत भेटू नको. किती जणांनी इतिहास स्पेशलिस्ट केलं, की इतिहासामध्ये करिअर केलंय. नाही, आपल्याला प्रेरणा देऊ शकणारा एकमेव विषयाचा जीव घेतलाय आपणच. मग खेळता खेळता जो मुलांना कळला तर तो टिकायची शक्यता. मी पुन्हा एकदा सांगतो, पृथ्वीच्या पाठीवर शिवछत्रपती मिरवण्यासाठी नाही, रुजवण्यासाठी बनवलेला हा कुटुंबाने एकत्र बसून खेळावा असा बोर्ड गेम. कुठल्याही बोर्डवर तसे घरं असतात, तशी याही बोर्ड गेमवर घरं आहेत. फरक एवढाच आहे, यातलं प्रत्येक घर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली घटना आहे. ती त्या क्रमाने दिली आहे ज्या क्रमाने घडली होती, शिवरायांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत. महाराजांच्या या सगळ्या घटनांमध्ये त्यांचे मावळे त्यांच्या बरोबर होते. सो तुम्ही महाराजांचा मावळा बनून हा खेळ खेळता. आई बाबा आजी आजोबा प्रत्येक जण महाराजांचा मावळा बनतो. आवडत्या रंगाचं टोपण शिवजन्मावर ठेवून खेळायला सुरुवात करायची. हर हर महादेव म्हणून फासे टाकायचे. फास्यांचं दान तुम्हाला तिथे घेऊन जातं. त्या मोहिमेत तुम्ही आहात. तानाजीरावने सिंहगड जिंकला होता. विमल अजय देवगण आला मूवी तू इथं घडला होता. एवढ्यावर 300 कोटीचं पिक्चर या पटावरती 2 घरांवर घडलाय. महाराजांवरचं पट आहे ना, 2 घरांवर म्हणजे 300 कोटी काहीच नाही. इथे आलात तर असा अर्थ होईल सिंहगड जिंकायला हा होता. मग आता तुम्ही इथं पोहोचलाय, सिंहगड जिंकायला तानाजीरावांना मदत केली ताईंनी, त्यांना बक्षीस दिलं पाहिजे. स्वराज्याच्या खजिन्यात विजयी घरांवर आल्यावर स्वराज्याचा खजिनदार बक्षिसाचे होऊन देतो. पैसे मिळताय, चेहऱ्यावर स्माइल यायला लागतं का, पैसे मिळायला लागले की आनंद व्हायला लागतो. पण सगळ्यात विजयी घटना नव्हत्या घडल्या. अफजलाला सुभा मिळतोय. शाहिस्ते खान महाराजांच्या घरात येऊन 3 वर्ष राहिलाय. अशा ठिकाणी जिथे स्वराज्याचं नुकसान झालंय तिथं आलं की पैसे द्यावे लागतात. पैसे द्यायला कुणालाच आवडत नाही, लहानांना नाही मोठ्यांना नाही. मग कळतं स्वराज्याचे किती उतार चढाव आले. यांचं डिझाईन थोडंसं असं आहे ना, 3,500-4,000 हजार तुम्हाला पुरंदरच्या तहापर्यंत मिळतात. इथं आलात आणि 2,000 द्यायला लागले की मग कळतं महाराजांना 80% स्वराज्य कापून द्यायला किती त्रास झाला. स्वराज्यातले उतार चढाव कळायला लागतात, क्रोनॉलॉजी कळायला लागते. अफजलाचं पोट शाहिस्त्याच्या पोटा पलीकडे काय इतिहास होता खेळता खेळता कळायला लागतं. मग या प्रवासात तुम्हाला ओरिजिनल सुपर हिरो साथ देतात. आयर्न मॅन वगैरे नाही, हातात चढवून देणार कोणता सुपर हिरो होतो, स्पायडरमॅन. ते राग आला की हिरो पडते ते कोण, खरे होते का नाही. असली सुपर हिरो ही लोक होते. शिवछत्रपतीसाठी लढलेले स्वराज्य होते, हे ओरिजिनल सुपर हिरो आहेत. राईट. हे आजोबा आहेत बाजी पासरकर. त्यांच्या वयाच्या 65व्या वर्षी इथून 265 किलोमीटरवर त्यांनी स्वराज्यासाठी झालेल्या पहिल्याच युद्धात सर्वोच्च बलिदान दिलं होतं. बाजी पासरकरांचं कार्ड तुम्हाला आलं तर बाजी कुठे कुठे घडले ते नंबर याच्यावर दिलेले आहेत. 1 ते 100 मध्ये बाजींचं कर्तृत्व 3, 13 आणि 14 या घरांवर. खेळता खेळता मी आलो रायरेश्वरात शोभतेवर, मला 500 मिळतील. तुमच्याकडे बाजींचं कार्ड तुम्ही मला म्हणत 3 नंबर आला ना बाजी माझ्याकडे, चल 200 मला दे. माझ्या 500 मध्ये 200 मला त्यांना द्यायला लागतं. मुलांना खेळता खेळता पैसे मिळवून देणारे योद्धे आवडायला लागतात, कारण ते जिंकायला मदत करतात. माझा 9 वर्षाचा मुलगा तानाजीरावांचं कार्ड धडपड करून मिळवतोच. का? 3 पानं भरून कर्तृत्वाची घर आहेत. पिक्चर एवढ्यावरच आहे. तानाजीराव खूप महाराजांसोबत आहेत. किती मोहिमेत होते. मुलांना पाठ करून द्यायची गरज नाही, आपोआप कळतं. अफजलवादात पंचाग्नी माझे तानाजी होते, चल 200 मला दे. अशा अनेक मोहिमांवर मुलांना योद्धे कळायला लागतात. पण इतिहास कसा शिकवतो मुलांना? संभाजी महाराज जन्म टिंब गडावर झाला, करा पाठ. परीक्षा झाली की सपाट. कल्पना करा, तुम्ही खेळता खेळता संभाजी महाराजांच्या जन्माच्या घराला आला, तुम्हाला 500 मिळतील. तुमच्या वरचा छोटा मावळा पटकन पुरंदरचं कार्ड नाचेल. आई पुरंदर माझ्याकडे ते 23 वर आले तर चल 200 मला दे. तो मुलगा विसरणार नाही आयुष्यात कधीच की संभाजी महाराज जन्म पुरंदरवर झाला. खेळता खेळता योद्धे कळतात, दुर्ग कळतात. प्रत्येक घटनेचा कॉन्टेक्स्ट समजून देणारं पुस्तक दिलेलं आहे.
ज्या घरावर याल एक तर ही रील जनरेशन आहे. तुम्ही आम्ही शिवचरित्र एका बैठकीत वाचलं नाही. मुलं कुठनं वाचणार? स्वयंपाक करणार 60व्या सेकंदाला. आम्ही एका पॅराग्राफमध्ये गोष्टी समजून सांगितल्या. ज्या घरावर याल तेवढी गोष्ट वाचा. या 300 गोष्टी आहेत. आयर्नमॅन स्पायडरमॅनच्या ऐवजी आपल्या मातीत घडलेल्या 22 योद्ध्यांची माहिती यात दिली आहे. तानाजीरावांनी सिंहगड जिंकला. पुस्तकामुळे माहिती का पिक्चरमुळे? पुस्तकामुळे कोणाला माहिती आहे का तानाजीरावांनी सिंहगड जिंकला? पुस्तकात होतं का? कुणाच्याच पुस्तकात नव्हतं. काय जनता पुस्तकात वाचलं. बरोबर. अभिमान. आम्ही हे आजकालच्या मुलांना इतिहास शिकवतच नाही. आम्हाला मात्र सगळं माहिती आहे. आमच्या काळी एवढं पुस्तक होतं असं म्हणतात की नाही. गंमत बघा, त्या लोकांनी सांगतात हे बापूजी यांनी तानाजींच्या आधी 3 वेळा सिंहगड स्वराज्यात आणलं. सिंहगड स्वराज्यात आपण इथं घेतलं. सिंहगड स्वराज्यात आपण इथं घेतलं. एक फोर्ट 3-3दा स्वराज्यात घेतोय का? बापूजी कोण होते? नाही माहिती. तुमच्या माझ्या इतिहासाच्या मास्तरला माहिती आहे. आपल्याला कसं कळेल? बापूजींचा मुलगा नारायण महाराजांच्या 50,000 पायदळाचा प्रमुख. तानाजी हजारी पायदळाचे प्रमुख होते त्यावेळेस. तानाजींचा बॉस आहे नारायणराव बापूजींचा मुलगा. नारायणराव सुरतीचा छापा माहितीये? तो वाचवताना महाराज तुम्ही पुढे जा, मी वाचवतो, मी थांबवतो शत्रूला, अशा झालेल्या युद्धात मारले गेलेत नारायणरावाचा मुलगा केशव पुरंदरचा तह झाल्यानंतर पुरंदर परत घेतानाच्या मोहिमेत मारले गेले. या आजोबांनी त्यांच्या आयुष्यातल्या त्यांच्या 3 पिढ्या राज्याभिषेकापर्यंत स्वराज्यावर सर्वोच्च मनोरंजन करता केलं आणि आपल्या कुणालाच माहित नाही. सॅड गेलं. जेव्हा मी म्हणतो की आपल्या सगळ्यांना भ्रम आहे आपल्याला इतिहास माहिती असल्याचा, दॅट्स व्हॉट आय मेंट. मुलांना हा खेळ खेळताना बापूजी आवडायला लागतात का? देशपांडे कुटुंबाचं कार्ड मिळालं, त्यांच्या कर्तृत्वाच्या घरावर गेल्यावर पैसे मिळतात. मुलांना योद्धे कळतात, दुर्ग कळतात. आम्ही 15,000 बोर्ड गेम घेतलेले आहेत. फोन करून विचारतो आम्ही, खेळता का? रोज टेस्ट करतो ना आपण, खेळतात का, काय इम्पॅक्ट आहे. लोक म्हणतात हे रोज नाही खेळत, राज्याभिषेकावर पोहोचायला 1.5 तास लागतोय. पण मुलं अफजलाला मारल्याशिवाय झोपत नाही. इतकाचा इम्पॅक्ट चांगला आहे. देशभरात जगभरात 15,000 कुटुंब रोज अफजल संपवतात. खेळता खेळता तुम्हालाही हे करता येईल, तुमच्या घरी साधता येईल. मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत खेळ खेळता येतो. पुस्तकं 3ही भाषेत आहेत. ह्याच्याबरोबर आम्ही असं लक्षात आलं की मुलं वाचत पण नाहीयेत. मग वाचावं मुलांनी असा आग्रह धरण्यापेक्षा मुलांना इतिहास कळला पाहिजे म्हणून आम्ही ऍप बनवलं. वडापाव खायला मागवायचे तरी ऍप, तिथं जायचे तरी ऍप. महाराजांवर ऍप नाही असं नाही. आता मावळाचं एक ऍप आलंय. तुम्ही ज्या घरावर जाल ना, आता काय संभाजी महाराजांचा जन्म झाला, 23 नंबरची घटना आहे. जस्ट हिट एंटर and it will start from Sambhaji Raj. Year 1657. Right? ऑडिओ स्टोरीज आहेत. इंग्रजी नको आहे आपल्याला, मराठी पाहिजे बाबा. संभाजी राजांचा जन्म. तीच घटना मराठीत सांगितली. मोठ्या माणसांसाठी शिवजन्मावर घरातून निघा, राज्याभिषेकापर्यंत ऑफिसला पोहोचाल, अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. या सगळ्या कंटेंट मध्ये कुठेही सह्याद्रीच्या तडी कोपऱ्यातून वीज हत्तीवरून चाकर वाटत नाही. मोठ्या माणसांची आवडती रील माहिती का ती? 65 किलोची तलवार उचलतो तो येसाची. नाही हो, हाडामासाची माणसं होती. आपल्या इतिहासाला कृपा करून क्रिंज करू नका. 65 किलोची तलवार मानाची तलवार असायची, शोकेसमध्ये ठेवायची तलवार असायची. असली तर ही माणसं तुमच्या मायासारखी होती. त्यांचं नेतृत्व कमालीचं अकल्पनीय असं होतं म्हणून त्यांना असाध्य गोष्टी साध्य झाल्या. त्यांच्या चरित्रामध्ये खूप प्रेरणादायी गोष्टी आहेत. तेवढ्या जरी घेतल्या आहे अशा तरी खूप पुरेशा आहेत. माहिती नाही म्हणून आपण कधी कधी क्रिंज एंडोर्स करतो. तसं न करता लेजिटिमेट खरा घडला तसा इतिहास मुलांना प्रेरणादायी इनफ आहे, तो तुम्हाला या खेळात मिळू शकतो. या पूर्ण पॅव्हेलियन मध्ये तुम्हाला प्रत्येक काउंटरवर वेगवेगळे प्रोडक्ट वेगवेगळ्या वयाच्या मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी बनवलेल्या दिसतील. अगदी नातवानं आजोबांबरोबर खेळता खेळता 16 स्वराज्य युद्धांची ओळख करून घेण्यासाठी मेमरी कार्ड गेलाय. हा बोर्ड गेम 40 मिनिटं लागतो. मुलं लहान आहेत, 20 मिनिटात संपणार काहीतरी पाहिजे. त्याचा पहिला भाग ऑब्झर्वर इथे दिला आहे. तो पण मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत छोटा हे करून दिलेला आहे. दुर्ग आणि योद्धे कळण्यासाठी बनवले दुर्गांचे आणि योद्ध्यांचे ट्रम्प कार्ड्स आहेत. विजिट एव्हरी स्टॉल ऑफ आवर्स. 199 पासून 1999 पर्यंत वेगवेगळ्या किमतीची माध्यमं आहेत. थँक्यू सो मच.